नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या मावळ तालुक्यासाठीचे विजन काय आहे याबाबत नुकताच सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत वचननामा प्रकाशित करण्यात आला। यावेळी बापूसाहेब भेगडे आणि माजी राज्यमंत्री मदन बापना यांनी बोलताना सुनील शेळकेची शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करायची लायकी नाही असे सांगत नागरिकांनी बापू भेगडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले। पाहूया याबाबतचा वृत्तांत। वचननाम्याच्या खरं तर उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे नेते, या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बापनासाहेब, दुसरे मंत्री आदरणीय बाळाभाऊ भेगडे, त्याचप्रमाणे दुसरे आमचे लाडके नेते आदरणीय चंद्रकांतजी सपकाळ साहेब, या व्यासपीठावर असलेले सर्व नेतेगण आणि समोर असलेले सर्व पत्रकार बंधूंकडे मी या मावळामध्ये सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढत आहे। त्याचं चिन्ह पिपाणी आहे, अनुक्रमांक 4 आहे। हे आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे। निवडणुकीला सामोरे जात असताना खरं तर आपलं ध्येय धोरण हे नेहमी प्रसिद्ध करावं लागतं आणि मावळाच्या ज्या ज्या मतदारसंघामध्ये आहे ते आपण केलं पाहिजे। त्या पद्धतीमध्ये या मावळाचं वचननामा मी खरा तर आपल्या समोर मांडलेला आहे आणि त्याचे सगळी ज्या वचननाम्यामध्ये लिहिलेलं आहे ते खरं तर आता आमचे नेते आदरणीय गणेशजी भेगडे यांनी खरं तर आपण वाचून दाखवलेलं आहे। त्यामध्ये मी एवढंच सांगितले, हा वचननामा जाहीर करत असताना मी एवढंच सांगितलंय, समृद्ध मावळ झाला पाहिजे आणि खरं तर हा मावळ समृद्ध होत असताना प्रगतीच्या दिशेला नेला पाहिजे, हे खरं वचन आहे। पण मी आपल्या सगळ्या मंडळींना आव्हान करतो, या मतदानाच्या माध्यमातून आपण आशीर्वाद द्यावा। खरं तर हा आशीर्वाद दिल्यानंतर ही आपली गुंतवणूक होईल, ती गुंतवणूक पैशाची नव्हे, ही विकासाच्या गंगाची होईल। म्हणून आज आपल्या सगळ्या मंडळी पुढे हे जाहीर आव्हान करतो की आपल्या विकासाची खरं तर ही गुंतवणूक आपण यशस्वी पद्धतीत या मावळ तालुक्याला करूया आणि या मावळ तालुक्याचं वैभव प्राप्त करण्यासाठी खरं तर हातात हात घालून उभं राहावे, अशा पद्धतीचं मी वचननामा जाहीर करतो आणि माझं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो। राजकीय दृष्ट्या अतिशय जागृत तालुका, पुणे जिल्ह्यातला हा एकमेव तालुकाच आहे मावळ तालुका। इथं दोन राष्ट्रीय तलावाचे पक्ष एकमेकांचे विरोध करतात। मी 4 वेळा आमदारकी लढलो, काँग्रेस आणि बीजेपी, काँग्रेस आणि जनसंघ, काँग्रेस आणि बीजेपी, संघर्ष सतत तालुक्यात। आता असं काय झालं की आम्ही सगळे बाळा, नेवरती, गणेश, बापूसाहेब, चंद्रकांत सपकाळ, ते शिवसेनेचे भोगरे, रुपेश बाळस्कर, मनसेचे, आम्ही सगळे एक कसे आहे, सोबत आहोत नाही, सगळे एक येण्या सोबत आहे मावळ तालुक्यात। पण सगळे एक आले, सगळे पक्ष एक आले, एक येण्याचं काहीतरी कारण असेल। कारण असं की बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आता आली। तुम्ही कोणाला सोडून जाता, कोणाला विचारून जाता, जनतेला आणि मतदारांना घरी करता का, घरी धरू नका, आम्ही हात करून सांगतोय, काय करून सांगतोय, ते असं करू नका, हे योग्य नाही। आपण जनतेला धोका दिल्यासारखं होईल। ज्यांच्या नावाने आपण निवडणुका लढलो, शरद पवारांच्या चिन्हावर निवडणुका लढलो, एकदम उठले शरद पवारांना सोडून
निघाले तर जा ना, जायचं असेल तुम्ही जा, स्वतःचा पक्ष काढा, तुला जायचं तिथं जा, त्याच्याबद्दल लोकशाही आहे, तुम्हाला सगळ्या परवानगी, सगळे बंधनं तुमच्यावर कुठलीच नाही. पण पवार साहेबांच्या पक्षातनं पलीकडे जाताना पवार साहेबांवर टीका करायची. पवार साहेबांसारख्या एका अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यावर तुम्ही टीका करता, तुमची अवकात नाही. मला माझ्यासारख्या मुद्दाम दिला, बाबराकडे पाहून दिलं, असं कसं चालेल? काय पाहून घ्या मदत बाबराकडे? ते बाळाच्या वाढदिवसाला आलो तर मी तिथे विचारलं तुम्ही काय बाळा तुम्ही, ठीक आहे वचननामा आता जाहीर केला, वचननाम्यातलं महत्वाचं कलम काय आहे? मावळ तालुक्यातला सहकार कुठे आहे? आजूबाजूच्या तालुक्यात आपण पाहिले तर सहकारांनी त्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचा विकास झालाय. सहकारी सोसायटी कुठे? सहकारी सोसायटीच्या निवडणुका कुठं होतात? ग्रामपंचायतीची निवडणूक मोठी धुमधाम आणि एकदा ग्रामपंचायतीत निवडणुका उरकल्या की बाळा पत्रकार परिषदेत घेऊन सांगणार बीजेपीच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्या, आमचे दत्ता पवार वेगळे पत्रकार परिषद घेऊन सांगणार, राष्ट्रवादीचे एवढ्या आल्या, असं चाललंय. पण सोसायटीचं पण सांगते का की सोसायटीची या सोसायटीची निवडणूक झाली, या सोसायटीची निवडणूक लागली, या सोसायटीची निवडणुकीचा असायचा कार्यक्रम आहे, या सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम त्याप्रमाणे निवडणूक होणार असा आहे का? वचननामा असा आहे तो की सहकारात लक्ष द्यायचं तालुक्यात. सहकारामुळं सहकार चुलीपर्यंत जातो. सहकारामुळे सर्वसामान्य गरीब माणसाचे शेतकऱ्याचा विकास होतो. हे महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा पर्यटन. तालुक्यातलं पर्यटन वाढवण्यासाठी काय केलं आमदारांनी? आंबेडकर कचेरीची बिल्डिंग बांधणं, पोलीस स्टेशनची बिल्डिंग बांधणं, तलाठी कार्यालयाची बिल्डिंग बांधणं, तळेगाव नगर परिषदेची बिल्डिंग बांधणं म्हणजे विकास नाही. विकास कशावर म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे. विकास गोरगरिबांचा जनतेपर्यंत गेला पाहिजे, जनतेच्या घरापर्यंत गेला पाहिजे, चुलीपर्यंत गेला पाहिजे. त्याला विकास तो झाला नाही, तो झाला नाही म्हणून आम्ही राग व्यक्त करतोय. आम्हाला न विचारलं तुम्ही काही प्रकार करताय, पैशाच्या जोरावर तुम्ही निवडणुका लढताय, जनशक्ती इतकी जोरात झाली, कसे पैसे किती पैसे? मला तर काल मी फिरत होतो, मला कामाला 5,000 रुपये एका मतात दिली, बरोबर नाही. मग ग्रामपंचायत गरीब माणसाने निवडणूक नाही लढायची, ग्रामपंचायतीला काय होईल, जिल्हा परिषदेला पंचायत समितीला काय होईल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याचं पुढचं राजकारण करण्याचं आम्ही वचन घेतले. बापूसाहेब भेगडे पैशाचं राजकारण नाही, यापुढे जनशक्ती चालणार नाही, जनशक्तीच चालेल. आणि जनशक्तीचा विकास जनशक्तीच्या माध्यमातून तालुक्याचा आणि जनतेचा विकास होईल, शेतकऱ्यांचा विकास होईल, शेतीला आवश्यक ते पूर्ण सर्व काही उद्योग इथं आणता येईल. त्याचं एमआयडीसी येणारे कारखानदारी कोण काय करतं, किती आपण लोकांनी नोकरी लागल्या, त्याचं काल मी वचननामा पाहिला, त्याचा जाहीरनामा पाहिलं वाचून काहीच नाही. लोकांसाठी काही नाही, विकास कोणासाठी दाखवण्यासाठी. म्हणून बापूसाहेब भेगडे आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो, तालुक्यातले सर्व पक्ष एकत्र आले. सगळे आमचे मतभेद म्हणजे मतभेद असतात, वैचारिक मतभेद असतात, पण ते सगळे बाजूला ठेवले आणि तालुक्याचा विकास, जनतेचा विकास आणि सुदृढ राजकारण, जनतेचं राजकारण, जनविकासाचं राजकारण करायचं, जनशक्तीचं राजकारण करायचं नाही, यासाठी आम्ही एकत्र आलोय. आणि एकत्र बापूसाहेब भेगडे निवडून येणार हे नक्कीच आहे. की काय रे बापूसाहेब भेगडे निवडून येणार, सर्वांनी मदत केली पाहिजे. बापूसाहेब भेगडे ही अनिष्ट शक्ती बाजूला सारण्यासाठी आम्ही तालुक्यात परिश्रम करतोय, लोकांना पटवतोय, लोकांचा फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळते. म्हणून तुम्ही सर्व पत्रकारिता आलात
आणि आमच्या भूमिका तुमच्यासमोर मांडल्या. तुम्ही आल्याबद्दल तुमचे पुन्हा पुनश्च आभार. धन्यवाद. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.